शरण शरणाजी हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम आलो रामदूता, तुम आलो रामदूता, तुम आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. काय सुंदर चाल गायली, अगदी चाल इथून भाव प्रकट झाला. मी तर आज माझं भाग्य समजतो. हे सर्व गायक वादक मंडळी या ठिकाणी सुंदर उपस्थिती, हे रत्न आपल्या गावाला लाभले. आपण खरंच भाग्यवान लोक आहोत. तुम्ही खूप भाग्यवान लोक आहात महाराज. कारण आम्ही कीर्तनाला जातो ना महाराज बाहेर, ही अशी मंडळी आम्हाला पाहायला भेटत नाही. कदाचित कधी कधी आज दुधात साखर पडलेली म्हणून अगदी सुंदर महाराजांनी चाल गायली. नाही तर मी एकदा नाशिकला कीर्तनाला गेलो, त्यांना म्हणलं आधीच गायक वादक व्यवस्थित लावा. ते म्हणे महाराज सगळं व्यवस्थित, तू म्हणे या म्हणे फक्त. आता गेलो महाराज इथून 150 किलोमीटर नाशिकला गेलो. शिवरात्रीचं कीर्तन होतं. बरं असं राहतं, आम्ही जर बाहेर कीर्तनाला गेलो, गायक वादक जर व्यवस्थित जर नसले तर कीर्तनकारांनी एक म्हणावं, मागच्याने दुसरंच म्हणावं. पण आज भाग्य समजतो व्यवस्थित मंडळी उपस्थिती. मी नाशिकला गेलो, विना घेतला, शिवरात्रीचं कीर्तन मी समोर प्रमाण दिलं. शिव बोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. किती सुटसुटीत प्रमाणे बाबा, किती सुटसुटीत आहे. तुम्हाला ऐकू आलं ना व्यवस्थित, किती सुटसुटीत आहे. तरी मागचा काय म्हणे माहिती का, शिव बोला चक्रवर्ती, त्याची माय माझी चुलती. म्हणलं चुलती का म्हणे, राहू दे, पण तू म्हण आता. इतका अवघड आहे. येतं काही नाही. एकदा इकडे खाली भागात गेलो महाराज, जालन्याच्या भागात कीर्तनाला उभा राहिलो आणि एक भजनी होता मागं म्हणणारा, तो नेमका आऊत आखून आला, बिचारा उभा राहिला तिथं याच्यावर माईकवर. आता मी समोर, आता तिकडे का शेतकरी माणसं मराठवाडा म्हणल्यानंतर कपाशीत आऊत बितो आखून आला आणि उभा राहिला तिथं. मी समोर प्रमाण दिलं, अवतार पांडुरंग. आता किती सुटसुटीत आहे, अवतार पांडुरंग. तरी तो पट्ट्या म्हणे अवतावर पांडुरंग. म्हणलं देव मग काय तो अवतार येऊन बसायला. इतकं अवघड आहे. पण आज भाग्य समजतो, ही सर्व मंडळी ही आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण, आपल्या परिसराचं भूषण, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, सुंदर महाराजांनी चाल गायली. शरण शरणाजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. माझे जगद्गुरु तुकोबराय बजरंग बलींना शरण जातात. तुम्ही रामाचे दूत आहात. मग ज्या त्या भक्तीच्या वाटा आहेत त्या तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सोप्या करून द्या, सांगा. मग काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुबटा. त्या ज्या वाटा आहे, भक्तीच्या वाटा आहे, ज्या तुम्ही आम्हाला सांगा. एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले जगद्गुरु तुकोबराय बजरंग बलींना त्या ठिकाणी विचारतात भक्तीच्या वाटा. म्हणून अशा प्रकारे बजरंग बलींना काच विचारलं तर बजरंग बलींनी खूप अंतकरणानुसार ती भक्ती केली महाराज. ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, ती भक्ती केली, त्या भक्तीचं दास्यत्व भक्ती केली. म्हणून बजरंग बलींची जी भक्ती केली ती जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी बजरंग बलींना विचारतात की त्या ज्या भक्तीच्या वाटा आहे तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा. आपण सुद्धा भक्तीच्या वाटा ह्या संत महात्म्यांना विचारलं पाहिजे. कदाचित तुमच्या जीवनामध्ये जर संत भेट झाली किंवा आपल्या घरी संत आले, आता सद्गुरू देवगडचे बाबा जर आपल्या घरी आले तर आपण त्यांच्यासोबत कोणत्या गप्पा मारल्या पाहिजे संसारातल्या. आपण त्यांना विचारलं पाहिजे, कैमी उद्धार पावेन, कैमी कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझी. त्या संतांसोबत अशा गप्पा आपण मारल्या पाहिजे. उद्धाराचा मार्ग आपण संतांकडून शोधला पाहिजे महाराज. म्हणून कदाचित संतांची भेट जर झाली तर त्या भक्तीच्या वाटा, त्या भक्तीचा मार्ग आम्ही शोधला पाहिजे. कारण जीवनामध्ये भक्ती फार महत्वाची आहे महाराज. आज आपण या ठिकाणी बसलो, आपल्या अंतकरणामध्ये कोणती भक्ती चालू आहे? श्रवण भक्ती चालू आहे महाराज. आज हे कीर्तन तुम्ही काय करतायत? श्रवण करतायत. 9 प्रकारे भक्तीचे, ते 9 इच्छे 9 भक्ती फार महत्वाची आहे महाराज. अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून, जसं माझ्या बजरंग बलींनी प्रभू श्रीरामचंद्र भगवानाविषयी अंतकरणामध्ये शुद्ध भाव होता, तसा तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये असला पाहिजे. हृदयामध्ये देवाला साठवता आलं पाहिजे. काही काही लोक आमच्याकडे येतात भगवानजी महाराज आणि विचारतात देव आहे का? पण मी सांगत असतो, येड्या, अरे तुझ्या हृदयातच देव पण तुला कळत नाही. देव आहे, देव आहे,
हृदय मंदिरी शोधुनी पाहे, देव नटला नाना परी आणि भरोणी उरला चराचरी. माऊली सुद्धा सांगतात सर्वागटी राम, देहा देई एक, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. सर्वांच्या घटाघटामध्ये आला, सर्व घटाघटामध्ये आपल्या राम आहे. चराचरामध्ये देव लपलेला आहे, फक्त शोधता आला पाहिजे महाराज. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे, निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा देव आहे महाराज. माझा भगवान परमात्मा खांबामध्ये प्रगट झाला होता. खांबावरील लात मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटला. माझ्या ज्ञानोबारांनी भिंत चालवली, भिंतीमध्ये देव होता. माझ्या ज्ञानोबारांनी भिंत चालवली, त्या भिंतीमध्ये देव होता. जर निर्जीव वस्तूमध्ये जर देव असेल तर या सजीव प्राण्यामध्ये का देव नसेल महाराज? प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, फक्त शोधता आला पाहिजे. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, मला जर एखाद्याने जर विचारलं देव आहे का, मी सांगत असतो येड्या, अरे तुझ्या आईवडिलांमध्ये देव आहे, त्यांच्यामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न कर. आपल्या बहिणीमध्ये देव आहे, त्या बहिणीमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न कर. आपल्या मोठ्या भावामध्ये देव आहे, त्या देवाला शोधण्याचं काम कर त्या मोठ्या भावामध्ये. म्हणून जीवनामध्ये हे नाते गोते भगवंताने घालून दिले ना, या नात्या गोत्यांमध्ये परमार्थ करता आला पाहिजे. अंधकाळी कोण आपल्या सोबत येणार नाही. तुम्ही म्हणत असेल माझी बहीण माझा भाऊ आपतेष्ट गणगोत माझ्या सोबत येईल, पण कोण कोणाचं नसतं. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, अंती जाशील ऐकल्या रे प्राण्या माझे माझे म्हणूनी. कोण कोणाचं नसतं. हे भगवानजी महाराज आपण रोज पहाटे पहाटे उठायचो आणि काकड्याच्या भजनामध्ये आपण रोज म्हणायचो, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगे कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी, अंधाऱ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चार. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र सुजन सखे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. किंवा तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. सद्गुरु शिवाय आणि भगवंताशिवाय आपल्याला काळापासून कोणी वाचू शकत नाही. अंतकाळी कोण आपल्या सोबत येणार नाही. अंतकाळी आपल्या सोबत सगळेजण असतात, पण कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. पण स्मशानभूमीपासून जो पुढचा प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला एकट्यालाच करायचा आहे, कोण आपल्या सोबत येणार नाही. एका स्मशानभूमीवरती सुंदर वाक्य लिहिलं होतं, अरे मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया यहाँ आते आते, मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया यहाँ आते आते, अरे क्या मिला इस दुनिया से, अरे अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. नाही रे नाही कुणा नसतं महाराज. आहे तोपर्यंत भगवंताने नाते गोते घालून दिले ना, या नात्या गोत्यांमध्ये परमार्थ केला पाहिजे. परमार्थ कसा करायचा? तर एकामेकासोबत चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, कोणासोबत भांडणं कधी करायचं नाही. बांधावरून कधी भांडणं करायचे नाही महाराज. ही भावकी तर सध्याला इतकी वाढली, लोकांचे बांधावरून भांडणं चाललेत महाराज. अहो काय आपल्यासोबत, काय गुंटा आपल्यासोबत येत नाही महाराज, काहीच येत नाही. एक सुंदर वाक्य आहे महाराज, खूप सुंदर. त्या ठिकाणी गुंटा करून काही होत नाही. जाताना काही सोबत नेता येत नाही. किती कोरले बाण तरी भूक कधी भागत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामा येत नाही. ही काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथं राहणार नाही. जपून राहा माणसा, आयुष्य पुन्हा मिळणार नाही. आयुष्य पुन्हा भेटू शकत नाही. कोरोना नंतर जे आयुष्य तुम्हाला आम्हाला भेटलं,
ते बोनस म्हणून समजा. त्या भगवंताचे फार मोठे उपकार आहे. किती मोठे उपकार आहे की चाले हे शरीर कोणाचे असत्ते आणि कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकवू नको. त्या भगवंताचे फार मोठे उपकार आहे. रात्री झोपणं आपल्या हातामध्ये. महिला मंडळ, तुम्ही झोपता रात्री झोपणं आपल्या हातामध्ये. काय झोपणं आपल्या हातामध्ये, पण सकाळी उठवणं भगवंताच्या हातामध्ये. आणि जर एखाद्याने एखाद्या दिवशी जर भगवंताने ठरवलं आज याला उठवायचंच नाही, तर घरचे उठवतील पेटवतील महाराज सकाळी सकाळी, उठवणार नाही. इतकं अवघड आहे. त्या भगवंताचे फार मोठे उपकार आहे. त्या भगवंताचं नामस्मरण, सुंदर असा देह दिला, त्या भगवंताचं नामस्मरण करून घ्या. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाय वचन जेणे तू जोडशी नारायण. त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणासाठी देह दिला. एवढे मोठे इंद्रिय दिले, फुकट दिले. जेणे जीव दिला दान, तयाचे करीन मी चिंतन. जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. त्या भगवान परमात्म्याचे गुण गाण्यासाठी ही इंद्रिय तुम्हाला आम्हाला दिले, फुकट दिले. कधी भगवंता तुमच्याकडे आला का? कधी आला का? एवढे मोठे इंद्रिय तुला फुकट दिले, मला काही तर पगार दे. कधी म्हणला का भगवंत? नाही महाराज. त्या भगवंताचे फार मोठे उपकार. एवढे मोठे इंद्रिय तुम्हाला आम्हाला दिले ना, तर फुकट दिले, फुकट. आजी, तुमचे डोळे दुखायला लागले, तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरला विचारता, डॉक्टर आमचे डोळे दुखायला लागले, नेमका काय करावं? आजी म्हणून मेल्याला काय मीच दिसले. तुमचे डोळे दुखायला लागले, तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं आमचे डोळे दुखतात, नेमकं काय करावं? तर डॉक्टर सांगतात चेक करावं लागेल. चेक करतात आणि सांगतात ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करायला ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्याला डॉक्टर नेतात. 20 मिनिटामध्ये जास्तीत जास्त ऑपरेशन होतं. किती? 20 मिनिटामध्ये. त्या 20 मिनिटासाठी डॉक्टर किती पैसे घेतो आपल्याकडून? 25,000. किती? 25,000. मग 20 मिनिटासाठी डॉक्टर जर 25,000 घेत असेल, तर आयुष्यभरासाठी एवढं मोठं शरीर भगवंताने सांभाळलं. आजपर्यंत कधी 1 रुपयाचा हिशोब भगवंताने मागितला नाही. एवढे मोठे उपकार त्या भगवंताची तुमच्या माझ्यावरी. मग त्या भगवंताचं नामस्मरण आपण का केलं नाही पाहिजे? म्हणून त्याला कधी विसरू नका. विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या. म्हणून त्या भगवंताला कधी विसरू नका. त्याच्या भजण्यासाठी देवाने सुंदर असा देव दिला, तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. त्याला हृदयामध्ये साठवण्याचा प्रयत्न करा. म्हणून देव बघायचा असेल तर या नात्या गोत्यामध्ये देव लपलेला आहे, फक्त शोधता आला पाहिजे. आज या गर्दीमध्ये सुद्धा देव आहे, या पसाऱ्यामध्ये देव आहे महाराज, फक्त शोधता आला पाहिजे. नाही तर एक कविताकार खूप सुंदर सांगतो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तू. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तू. रोज वृंदावनी फोडी जोगागरी, तुझं नाता गरीबा तो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राबुली, बाप झाला कधी झाला मामुली. भाव भोळा जिथे धावला तू तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का. बघ उघडोनी दार तरंगातला देव घावल का. बघ उघडोनी दार तरंगातला देव घावल का. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तू, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तू. या पसाऱ्यात देवी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवी, फक्त शोधता आला पाहिजे. म्हणून देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. असा हा भगवान परमात्म्याचा देह तुम्हाला आम्हाला भेटला, एक दिवस निघून जाणार आहे. म्हणून नामस्मरण करा. निसर्गाचा नियम आहे, जाणं प्रत्येकाला आहे. देवादिकांना सुद्धा चुकलं नाही. येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. म्हणून या निसर्गाचा नियम आहे. काय? आया ए सो जाएगा राजा रंग फकीर, आया ए सो जाएगा राजा रंग फकीर. हजामेला पलजामेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पलतू. देखत
तोही तैसा झाला. काय करा, उठा उठा जागा पाठी, बय आली मोठी, पंढरी वाचोनी दुज ठाव नाही कोठी. काय करता, भगवंताचं नामस्मरण करा, हा देह निघून जाईल. माऊली सुद्धा सांगतात, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोडिया, ना म्हणू नये धनंजयाची अपरी. ज्ञानोबराय म्हणतात की त्या ठिकाणी देह भेटला, एक दिवस जन्म झाला, त्याच्यासोबत मृत्यू हा निश्चित आहे. म्हणून जाणं प्रत्येकाला आहे तोपर्यंत एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, चांगल्यांची संगत करा. काही आपल्यासोबत येणार नाही. एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, चांगल्यांची संगत करा, चांगल्या लोकांमध्ये बसा, चांगल्या लोकांमध्ये उठलं पाहिजे, चांगल्यांची संगत केलीच पाहिजे. नाही तर मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, एक दृष्टांत उदाहरण तुम्हाला पटवून देईल. संगत किती महत्वाची, कोणामध्ये बसतो आणि कोणामध्ये उठतोय किती महत्वाचं आहे सांगून देतो अगदी 2 मिनिटांमध्ये. तुम्हाला बाजार कोणता आहे? बाजार नेवासा बाजार. नेवाशाच्या बाजारला जर आपण गेलो आणि आपण जर भाजीपाला विकत घेतला आणि भाजीपाल्याचं वजन करता करता एखादी माशी जर त्या तराजूवर जर येऊन बसली तर त्याचा काही फारसा फरक पडत नाही. पण तीच माशी जर कदाचित आपण ज्वेलरीच्या दुकानामध्ये गेलो, 2 तोळा सोनं जर आपण विकत घेतलं आणि त्या तराजूवरची माशी जर या तराजूवर जर येऊन बसली तर त्या माशीची किंमत असते 10,000 रुपये. माशी तिथं पण बसली, माशी इथं पण बसली, माशीची तिथली किंमत काहीच नाही, पण माशीची इथली किंमत 10,000 रुपये. मग आपण कोणामध्ये बसतो, कोणामध्ये उठतो, हे सुद्धा फार महत्वाचे. म्हणून ब्रँडेड माणसाची सोबत संगत केली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्वाची. या लोकाचा, या गर्दीचा अजिबात विचार करू नका. मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा. जीवन खूप सुंदर आहे महाराज, खूप सुंदर आहे जीवन. कधी आत्महत्या करू नका. किती कर्ज असू द्या, काही असू द्या, जीवन जगण्याचा प्रयत्न. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द असं म्हणतात बा. म्हणून असू द्या कर्ज, पण कधी जीवनाला हार मानण्याचा प्रयत्न न करू. जीवन जगण्याचा आनंदीमय जीवन जगा. किती टेन्शनमध्ये असले, कारण आपल्या विचारांवर आपलं शरीर अवलंबून असतं. आपण कोणत्या गोष्टीचं चिंतन करतो हे फार महत्वाचं आहे. नाही तर आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ती गोष्ट आपण शरीरामध्ये निर्माण करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये असते. तुम्ही बघा, एखाद्या दिवशी जर आपल्याला असं वाटलं आपल्याला लदीची राजनवाडी झाली नाही, तर दुसऱ्या दिवशी पहा तुम्ही डोळ्याला राजनवाडी यायला असते. म्हणून त्या गोष्टीचं चिंतन जर आपण, एखाद्याला जर बीपी, शुगर, डायबिटीज असेल, त्यांनी टेन्शन नाही घ्यायचं कधी. ठेविले आनंद तैशीची रावेन चित्ते असू द्यावे समाधान. काहीच नाही करायचं, भगवंत जसं ठेवील तसं राहण्याचा प्रयत्न करा. एकामेकासोबत चांगलं वागा, चांगलं बोला. या गर्दीचा अजिबात विचार करू नका. हे लोकांचं असे, जोपर्यंत आपली गरज असती तोपर्यंत आपल्या पुढं केलं जातं, पण एकदा का आपली गरज संपली मग निंदेची खिरापत लोक घरोघरी वाटायला सुरुवात करतात. हे आपण इथं पुणतगाव फाट्यावर जर गेलो तर पेरू विकत घेतो. पेरू विकत घेताना पहिला विचारतो गोड आहे का नाही. लोक विचारतात त्यांना गोड आहे का नाही, नंतर कापल्यावर मीठ मिरची लावून खाती तितका अवघड आहे मला. लोकांचा अजिबात विचार करू नका. म्हणून इंदोरकर बाबांनी काय केलं, 31 वर्ष झाले समाज सुधारवण्याचं काम केलं. बाबा 31 वर्ष झाले समाज सुधारवण्याचं काम केलं. आज डीजे पुढे नाचणारा समाज कीर्तनामध्ये येऊन नाचतो. हे उपकार जर कोणाचे असेल तर ते इंदोरकर बाबाचे उपकार आहे. पण त्याच महात्म्याला लोक आजही ट्रोल करतायत महाराज. त्या महात्म्याला आज लोक त्रास देतात आणि चांगल्या माणसाला कधी पण त्रास होतो. माझ्या माऊली मावष्ट ज्ञानोबारांनी, माझे जगद्गुरु तुकोबारांनी, या सर्व संत महात्म्यांनी लोकांचं चांगलंच केलं, पण तरी त्यांना सुद्धा त्रास झाला. म्हणून इतिहास सुद्धा साक्षी आहे, चांगल्या माणसाला कधी पण त्रास होतो. म्हणून लोकांचा अजिबात विचार करू नका. इंदोरकर बाबाच गमतीशीर सांगत असता कधी मधी, हे लोक आपल्या 13वेला जरी आले तरी म्हणतील मट्टा ठेवला पाहिजे होता, लय ऊन होतं. इतकं अवघड आहे. लोकांचा अजिबात विचार करू नका. हे लोक असे, लोक बीपीच्या दाकाने मीठ खाणं सोडतील, शुगरच्या दाकाने साखर खाणं सोडतील, पण त्या बजरंगबलीच्या दाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधी सोडित नाही महाराज. इतकं अवघड आहे. म्हणून लोकांचा अजिबात विचार न करण्यापेक्षा, मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा. नरदेह भेटला ना सुंदर असा, त्या नरदेहानंतर तुम्हाला देह पुन्हा भेटू शकत नाही. माऊली मावश्य ज्ञानोबानंतर समाधी नाही, जगद्गुरु तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, आईनंतर प्रेम नाही, शिवरानंतर छत्रपती नाही, रावणानंतर श्रीमंती नाही आणि रामानंतर आचरण नाही. तसंच या नरदेहानंतर तुम्हाला देह पुन्हा भेटू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात, नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. मग काय करा, तुम्ही वसुदेव 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 म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. वर्षाची गणना
नुसतं वासुदेव वासुदेव जर अंतःकरणानुसार जर आपण केलं म्हणलं तर कबून भगवंत आपल्या हृदयामध्ये यायचं नाही महाराज. करा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, संसारात राहून करा. इथे जेवढे पती पत्नी बसले ना, संसार जेवढा नेटाचा करता ना तेवढा परमार्थाचे नेटाचा करा. कारण संसार असा आहे, संसाराला जशी आपण परमार्थाची जोड देतो ना तसं तुम्ही एखाद्या व्यवसायाला जरी सुरुवात केली, एखादं कोणतंही कार्य असू त्याला फक्त परमार्थाची जोड द्या. तुमचा व्यवसाय कार्य अति उच्च लेवलला गेल्याशिवाय नाही, फक्त परमार्थ सोडायचं नाही महाराज. परमार्थ नेटका करता आला पाहिजे. संसारही व्यवस्थित करा. पती पत्नीचं नातं व्यवस्थित असलं पाहिजे. आणि पतींना पण सांगून ठेवतो, पत्नीचा अधिकार म्हणजे सामान्य नाही महाराज. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. देवावरी सत्ता असती, पण तुम्ही त्या सत्याचा फायदा नका घेऊ. फक्त तुम्ही त्या सत्याचा फायदा घेऊ नका. एकामेकासोबत चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, पती पत्नीनं सुद्धा. नाही तर आता सध्याचा काळ असा आहे, जी ती पत्नी ज्या त्या पतीला ज्याच्या त्याच्या तालमीतच बोलती. म्हणजे कळलं तुम्हाला? उदाहरणार्थ सांगू का? वकिलाची बायको म्हणते तो निकालच लावी दे, पेंटरची बायको म्हणते तो थोबळच रंगीती, पक्वद्याची बायको म्हणते नका तापा आणू, गायकाची काय म्हणते माहिती का? काय म्हणते माहिती का? लग्नाच्या आधीपासून तो या सगळ्या चाली मला माहिती. आता कीर्तन करायची काय म्हणते अजून काय अनुभव नाही बा. विठाला 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 विठाला. म्हणून संसारही नेटाचा करता आला पाहिजे. संसारात राहत्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. मग काय करा? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे संत महात्मे जाग करतात. उठा जागेवारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता आणि चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा जर चुकवायच्या असेल तर काय करा? एकदा वरती हात करा. करा सर्वांनी वरती हात घ्यायचे. माग बसलेले उभा असलेले सर्वांनी हात वर घ्यायचे. आणि जो हात वर घेणार नाही त्याला त्याच्या शेजारीची शपथ आहे. शेजारी पाहून घ्या आपल्या कोणी. हा राहू द्या, असेच आम्ही चहा घेऊन येतो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय. घ्या हात खाली घ्या. मला बोरायलीच नाही तर घेतो कोणाची. वर घ्यायचे सांगू लागतात. सुंदर भजन केलं. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली, आमचे नेवासीचे मगर काका या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. अगदी सुंदर असं महाराजांचा अभंग आजच्या सेवेसाठी आपण निवडलेले. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. तुम्ही काय आहात? तुम्ही शूर आहात, धीर आहात आणि स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. तुम्ही कोणाचे पुत्र आहात? तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या कुमारा. तुम्ही कोणाचे कुमार आहात? अंजनी मातेचे कुमार. एवढा मोठा अधिकार तुमचा आहे. तुम्ही आम्हाला भक्तीच्या वाटा सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा. असा सुंदर असा अभंग आजच्या सेवेसाठी आपण निवडलेला आहे. हा शेवट घेऊन सुंदर असा अभंग आजच्या सेवेसाठी आपण निवडलेला आहे. अगदी सुंदर असं आयोजन नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी केलं. या अभंगाचा अर्थ असाच असेल मी सांगू शकत नाही, बस आपण एकच चरण त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. कारण सुरुवातीलाच आपल्याला खूप वेळ झाला चालू करायला.
म्हणून आता 9 वाजले, यानंतर महाप्रसादाचं सुद्धा नियोजन आहे. अगदी सुंदर असं नियोजन आहे. सप्ताह कमिटीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवणार. अगदी सुंदर. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात की शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता, आणि त्या भक्तीच्या वाटा ज्या तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून अशा प्रकारे आपण सुद्धा भक्तीच्या वाटा संत महात्म्यांना विचारल्या पाहिजे. संत महात्मे तुमच्या माझ्या उद्धारासाठी या संत महात्म्यांचा अवतार झाला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कोडाचार नाम विठोबाचे, तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाची उपमा माझ्या तुकोबरांनी संत महात्म्याला दिली. चंदन जसं स्वतःला झिजून घेतं तसं सगळ्यांना सुगंध देतं, आणि तसंच हे संत महात्मे स्वतःला झिजून घेतात पण विश्वामध्ये सुगंध पसरवतात. असे हे संत महात्मे तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. म्हणून तुकोबरांनी काहीतरी अनुभव घेतलाय. तुका म्हणे चाकोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, किंवा अनुभव आले अंगा, आणि ते या जगात देत असे. या प्रकारे म्हणून तुकोबराय या संत महात्म्यांचं आपण ऐकलं पाहिजे. आणि याच्याही पुढे जाऊन माझे नातराय सांगतात की तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर परिणाम भोगा. परिणाम काय? सर्वांनी अंतकरणानुसार भजन करायचा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सर्वांनी एक टाळी वाजवायची. वा, जय हो, क्या बात आहे. बजरंग बली विषयी जर आपल्या अंतकरणामध्ये जर श्रद्धा असेल तर इथे बसलेला प्रत्येक जण टाळी वाजवे. वा, जय हो. हे जरी नाही काल बघ दुसरी नाही येईल, हे जरी नाही काल हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून ने. आमचे काय बजाईल, हे काय बजाईल, हे काय बजाईल. पिंगळा 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 माधवारी, बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर बरी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. माझा माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. करोनी मोचित प्रेम गाली हृदया, करोनी उचित प्रेम गाली हृदया. हे दान मागयास आलो दान मागयास, दान मागयास आलो दान मागया. दत्ताचं दात म्हणे घ्या का कोणी, दत्ताचं दात म्हणे घ्या का कोणी. कुंकू 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 घ्या कोणी गाळामणी, कुंकू घ्या कोणी गाळामणी, कुंकू घ्या कोणी गाळामणी, कुंकू घ्या कोणी गाळामणी. हे दत्ताचं दात म्हणे घ्या का कोणी, हे कुंकू घ्या कोणी गाळामणी. दत्ताचं दातव, दत्ताचं दातव, दत्ताचं दातव ना घ्या का कोणी. कुंकू 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 घ्या कोणी गाळामणी, कुंकू घ्या कोणी गाळामणी, कुंकू घ्या कोणी गाळामणी, कुंकू घ्या कोणी गाळामणी. हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. हे जागता जगदेव राखा काही बाब, हे अवकाश
अरण्य हे जगजुगी जगजुगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती हे पिंगळा माधवारी बोली बोली तो देगा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली तो देगा पिंगळा माधवारी गाडी वाजवा या सर्वांसाठी वा 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 महाराज म्हणतात सरात शेवटी बा काळ बांधून नेईल सरात शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल आमचं काही जाणार नाही तुम्हाला आमचं ऐकावं लागेल परिणाम नाही ऐकलं तर सरत शेवटी बा काळ बांधून नेईल म्हणून आपण संत महात्म्यांचं ऐकलं पाहिजे असे हे एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले हे सर्व संत महात्मे या संत महात्म्यांचं आपण नक्की जीवनामध्ये ऐकलं पाहिजे त्यांच्या मार्गाने आपण चाललो पाहिजे म्हणून असं जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाच्या सेवेसाठी आपण निवडलेला होता म्हणून महाराज म्हणतात की त्या ठिकाणी तुम्ही रामाचे दूत आहात तुम्ही शूर आहात तुम्ही धीर आहात त्या ठिकाणी अंजनी मातेचे तुम्ही कुमार आहात म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही काय आहात अभंगाचे शेवटचे चरण तुका माने रुद्रा तुका माने रुद्रा सर्वांनी टाळा वाजवा. तुका माने रुद्रा तुका माने रुद्रा तुका माने रुद्रा तुका माने वा वा जय हो. तुका माने रुद्रा तुका माने रुद्रा अंजनीचा या कुमारा अंजनीचा या कुमारा काय भक्ता जवाचा काय भक्ता जवाचा काय भक्ता जवाना काय भक्ता जवाना अंजनीच्या कुमारा अंजनीच्या कुमारा काय भक्ता जवाना काय भक्तीच्या जवाना काय भक्तीच्या जवाना काय भक्तीच्या हे माझा रामा दुबता माझा दाव्या माझा
कोतकर मामा अंजनीच्या या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबा व्यासोबटा ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर सुंदर अभंगाच्या सेवेसाठी आपण निवडलेला होता. या अभंगाचा अर्थ असा असेल मी सांगू शकत नाही, पण जशी मला बजरंग बलींनी बुद्धी दिली, जगद्गुरु तुकोबारायांनी बुद्धी दिली, सद्गुरु बन्सी बाबांनी जशी मला बुद्धी दिली तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते घ्या, चुकीचं असेल मला माझी परत देऊन टाका. मी जाताना नदीमध्ये टाकून देतो. चुकीचं असेल मला परत देऊन टाका. माफ करा, काही शब्द चुकले असेल तुमचं लेकरू समजून माफ करा. अगदी सुंदर असे हे वारकरी तुम्हाला आम्हाला सर्वांना लाभले. 8 दिवस ही सर्व मंडळी 9-10 दिवस तुम्हाला आम्हाला लाभले. आपण भाग्यवान लोक आहोत. याच्यातले कोण कुठे शिकायला गेलं नाही, कोण कोणत्या संस्थेत गेलं नाही. सुंदर भैरवी गायली महाराज. सगळ्यांनी किती जणांनी त्या ठिकाणी भैरवी आरवण्याचा प्रयत्न केला. अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद देईल. आम्ही कोण कुठं शिकायला गेलो नाही महाराज, बरं का. तुम्हाला खाली बसलेला सांगतो, कोण कुठं शिकायला गेलो नाही, पण आमच्या सर्वांवर जर कोणाचे आशीर्वाद असतील ते सद्गुरु बन्सी बाबाचे आणि नारंगिरी बाबांचे आशीर्वाद आहे महाराज. म्हणून या संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतो. ही सर्व संत महात्म्यांचे आशीर्वादी म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. हे सर्व श्रुतीजन मायबापांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. हे सर्व गुणीजन महाराज मंडळींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि माझ्या सुंदर असे सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गुरु देवा